फक्त कुठे जाऊ नका, कारण 5 मॅच आहेत आम्हाला आता समजलं, आणि त्यामुळे तुम्ही घरी जेवून आले तरी चालतील. तर मॅचला आपण स्टार्ट करतोय. मी विनंती करतोय मर्यादित जांभेली संघाच्या कर्णधाराला की लगेच बॅट्समन पाठवून द्या. राहुल, वेळ लावू नका, आपली मॅच आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. राहुल कोंडिलकर आणि वासुदेव कोंडिलकर हे दोन बॅट्समन. मर्यादित जांभेली संघाचा इतिहास खूप मोठा आहे. भोपाळ्याचं मैदान अक्षरशः या जांभेली संघाने गाजवलं. राहुल असेल, जयदास कोंडिलकर असेल, वासुदेव कोंडिलकर असेल, हे तीन जे बॅट्समन आहेत त्यांना आऊट करणं कठीण जायचं पहिले, आणि तोच फॉर्म आतापर्यंत आबाधित ठेवत हे तिन्ही बॅट्समन खूप फॉर्ममध्ये खेळतात. आणि आता गोलंदाजी खूप चांगली झाली. प्रफुल्ल आणि विशाल हे दोन त्यांचे मोठे अस्त्र त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने जांभेली विरुद्ध गारमाता कराडे ही मॅच खूप चांगली पाहायला मिळणार आहे. तर सर्वांचं लक्ष या मॅचकडे. स्वतः आयोजक आता मैदानामध्ये उतरतात आणि त्यांच्याकडे पाहुणा संघ आता गोलंदाजी करताना. वासुदेव कोंडिलकर एक चांगला ऑलराऊंडर आपल्याला पाहायला मिळतो मैदानात, आणि राहुल कोंडिलकर त्या जोडीला अगदी कोऱ्याने धावा काढणारा फलंदाज मैदानात गेलाय. बऱ्याच वेळा या संघाची जी सलामीची जी जोडी आहे बऱ्याच वेळा बदलताना आम्हाला पाहिली. जयदास कोंडिलकर आणि राहुल कोंडिलकर कर्जत तालुक्यामध्ये सलामीला बऱ्याच वेळा गेले जाताना आम्ही पाहिलं आहे, आणि वासुदेव कोंडिलकर मिडल ऑर्डरमध्ये खेळताना आम्ही पाहिले. परंतु आता सलामीची जोडी बदलली. हे दोन फलंदाज आता मैदानामध्ये गेलेत, आणि आता तेवढीच शक्तिशाली गोलंदाजी आपल्याला गारमाता कराडे संघाकडनं पाहायला मिळणार, म्हणजे अर्थातच नितेशच्या संघाकडनं आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. मॅच चांगली झाली पाहिजे. 4 ओव्हरची मॅच. अंपायर लक्ष द्या, 4 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे एक पॉवर प्ले असेल, आणि पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. रोहित कारंदे हा पहिलं षटक टाकण्यासाठी तयार होतोय. मैदान खूप चांगलं आहे आणि या मैदानावर धावा येत आहेत. पहिलं षटक टाकतोय, पहिलं षटक हाताळतोय, परंतु खेळपट्टी आपलातून आहे, आणि या खेळपट्टीवर कशी गोलंदाजी होणार. पहिलाच बॉल हलक्या हाताने चेंडूला केलंय. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये गॅप काढण्याचा प्रयत्न होता. सिंगलच्या मदतीने श्री गणेश करतोय मर्यादित जांभेली संघ. एक धावसंख्येने संघाचं खातं उघडलं गेलं. 24 लाईव्ह संदेश पाटील यांची फार मोठी मेहनत, आणि त्यांनी उभा केलेला हा सेटअप अगदी खूप चांगला आहे. व्हिडिओ क्वालिटी खूप चांगली आहे, साऊंड सिस्टीम त्यांची खूप चांगली आहे, आणि अगदी मोठ्या स्पर्धा आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून कव्हर करण्यात त्यांनी यश मिळवलं आहे. हे त्यांची खऱ्या यशाची यशोगाथा आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस खूप उशीर घेतली होती गोलंदाजाच्या ह्या बॉलने. डॉट बॉल इथं मिळतोय, आणि या डॉट बॉलच्या साहाय्याने संघाची स्थिती ही 1 रनवर आहे. बॉलर आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवर आहेत रोहितकडे ही मदार आहे. रोहितकडे ही जबाबदारी दिली कर्णधार नितीशनी, परंतु ही जबाबदारी कितीपर्यंत पेलवणार. यंग गोलंदाज आहे, कमी वयाचा गोलंदाज आहे, आणि समोर आहे राहुल कोंडिलकर. पुढचा बॉल यावेळेस हवेत क्षेत्ररक्षक चेंडूचा वेध घेतोय, सरसावतोय, आणि सोपी कॅच इथं सोडली. आता क्षेत्ररक्षण यावेळेस खराब झालं, गोलंदाज तरी करणार काय, आता हा प्रश्नचिन्ह आहे. राहुल कोंडिलकरची जी महत्वाची विकेट होती ती महत्वाची विकेट आता सोडली, आणि ती आता राहुल कोंडिलकर किती धावा जमवतोय याकडे सुद्धा लक्ष असणार. पहिली विकेट गेली असती, पहिला ब्रेक थ्रू मिळाला असता, परंतु मिळाली नाही. फुलटॉस बॉल, असे बॉल राहुल कोंडिलकरला चुकून भेटले तर खऱ्या तो सीमारेषे पलीकडेच धाडतो, आणि इथं कव्हरच्या डोक्यावरून अप्रतिम आलेला हा चौकार. चौकाराच्या माध्यमातून 7 धावा धावफलकावर लागल्या. या अगोदर झेल सुटल्यानंतर जीवदान मिळालं, आणि जीवदानानंतर मारलेला हा चौकार, आणि इशारा दिला राहुल कोंडिलकरने या खेळाडूला की माझी कॅच सोडून तू चुकी केली.
7 धावा धावफलकावर लागल्यात. नवनाथ माळींचं मी खूप कौतुक करेल. साऊंड सिस्टीम खूप चांगली आहे, आवाज प्रेक्षकांपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने, परंतु हा क्लास आहे. आपण पाहिलं की राहुल कोंडिलकर बऱ्याच वेळा फॉर्मसाठी झटतो, परंतु यावेळेस फॉर्ममध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. म्हणून आम्ही नेहमीच म्हणतो फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तुमचा क्लास फार महत्त्वाचा आहे. आणि इथं क्लासिकल फटका ऑफ साईडला मारलेला हा चपराक आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 13 धावावर. काय बॅटिंग! कॅच सुटल्यानंतर 10 धावा. क्षेत्ररक्षक आता विचारच पडला असेल मी का कॅच सोडली. जर कॅचमुळे मॅच सोडली तर त्याला झोप नाही लागणार. पुढचा बॉल हलक्या हाताने चेंडूला खेळलं. 1 धाव इथं मिळते राहुल कोंडिलकरला आणि या एका धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 1 षटकाच्या समाप्तीनंतर 14 वर. चौदा धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. अजून पाहुणे बघा या मॅचकडे लक्ष देऊन आहेत. स्वतःच्या गावाची ही मॅच आहे आणि या गावाच्या मॅचसाठी सर्वजण आता उपस्थित आहे, आनंद घेतात या मॅचचा. आणि स्टेज पण खूप चांगलं केलं नवनाथ कोंडिलकर यांनी. अगदी उंच हा स्टेज आहे आणि त्याच परिस्थितीने आपण बघतो की 1 लाखाचं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते, परंतु 40,000चा धनादेश आहे. आणि वाटत नाही 40,000चं, कारण एवढं चांगलं आयोजन या स्पर्धेमध्ये केलं. आणि या स्पर्धेसाठी बऱ्याच वेळा ज्ञानेश्वर रामा कोंडिलकर यांनी फार मोठा हातभार यांच्या मागे लावलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात. अतुल गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल खणून काढला, अक्षरशः खणून काढलेला हा बॉल चेंडूला अक्षरशः फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. यावेळेस ऑन साइड म्हणजे फाईन लेग क्षेत्रामध्ये मारलेला फटका, एक सिंगल मिळाली. राहुल कोंडिलकरची विकेट. आता खरं प्रश्नचिन्ह पडला गारमाता कराटे संघाला की विकेट का मी इथं बहाल केली. आणि आता कोऱ्यानी धावा काढतोय राहुल कोंडिलकर, परंतु या धावा येतात त्या मैदान देण्याचं काम ज्यांनी केलंय ते रजनीकांतजी माळे यांचं विशेषतः आम्ही आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून की त्यांनी हे भव्य दिव्य मैदान आमच्या या स्पर्धेसाठी दिलं. पुढचा बॉल ऑन साइडला केलाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि इथे कॅच. वासुदेव कोंडिलकरला आता परतावा लागेल. 1 गडी बाद आणि धावसंख्या आहे ती 21 वर. जयेश पाटील नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय. तिसऱ्या क्रमांकावर हा जातोय. बऱ्याच वेळा तिसरा क्रमांक जयदास कोंडिलकर घेतो, परंतु जयेश पाटील यांच्याकडे तिसरा क्रमांक आला. बघा प्रमोशन हा फक्त क्रिकेटमध्ये तुमचं होऊ शकतं लवकरात लवकर. पुढचा बॉल शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू, ताकदीचा वापर, चेंडू सरळ सीमारेषे पलीकडे. राहुल कोंडिलकरचा हा ब्रँडेड षटकार. राहुल कोंडिलकर इथं थांबत नाही, वादळ मैदानात गोंगवतोय. कॅच सोडल्यानंतर मारलेले हे फटके आहेत, कारण राहुल कोंडिलकरला रोखणं फार आवश्यक असेल. या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली ती 27 वर. आणि राहुल कोंडिलकर स्वतः 26 धावसंख्येवर खेळतोय, म्हणजे एकटा लढतोय संघासाठी. संघ 27 वर पोहोचला, स्वतः 26 वर खेळतोय. त्यामध्ये त्यांनी मारलेले 3 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये आपल्या गावातल्या लोकांना दाखवण्यासारखी बॅटिंग आता मैदानामध्ये करतोय.
पुढचा बॉल, अजून एक मोठा फटका. फक्त लक्ष द्या बॉल कुठं जातोय. कदाचित गाडीची काच फुटली असती, परंतु त्यांनी सांगितलं मी दुसरीकडे मारला होता आणि षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 33 वर. क्षेत्ररक्षक आता विचार करतोय. कॅच सुटली होती तेव्हा मग फक्त खेळत होता 2 धावसंख्येवर. तिथून खरं त्यांनी गाडीला घेर मारला, म्हणजे अगदी गावापासून निघाला होता राहुल कोंडिलकर. जसा मुंबई पुणे हायवेवर पोहोचला तसा सुसाट धावावा लागलाय आणि धावसंख्या पोहोचली ती 33 वर. बघा प्रमोशन कसं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही कंपनीमध्ये 6-6 7-7 वर्ष घासा तरी तुम्हाला प्रमोशन दिलं जात नाही. क्रिकेट असं प्रमोशन आहे की क्रिकेटमध्ये तुम्ही एखादी चांगली इनिंग खेळा, तुम्हाला लगेच बढती मिळते. हा क्रिकेट आहे. या क्रिकेटमध्ये लवकर प्रमोशन होतं. पुढचा बॉल ऑफ साईडला टाकलेला, परंतु पंच आम्हाला सांगतायत की हा वाईड आहे. या वाईडच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 34 वर. धावा भरपूर झाल्यात. एकटा लढतोय, एकटा खेळतोय संघासाठी. वैयक्तिक मला वाटतं 32 या धावसंख्येवर तो खेळत असावा. 8 बॉल 32 वर खेळतोय. कोलवरचा टप्पा ऑफ साईडला केलाय. विराट कोहली स्टाईल मारलेला फटका होता. एक सिंगल इथं मिळाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न सहज 2 धावा त्यांनी पूर्ण केल्या आणि या 2 धावसंख्येनंतर तिसरी धाव सुद्धा बोनसच्या स्वरूपामध्ये इथं मिळते. चौथी झाली असते असं सर्वांचं मत होतं, परंतु राहुल कोंडिलकर बोलतोय जास्त हाव नको, 3च बास. आणि या 3 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या पोहोचली 37. बघा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्रिस गेल हा खेळाडू आहे ज्याच्या नावावर बरेचसे विक्रम आहे, परंतु तो खेळाडू सर्वात आळशी खेळाडू म्हणून ओळखला जातो. त्याने त्याच्या कारकिर्दीमध्ये धावून कधीच रन काढले नाही, फक्त षटकार आणि चौकारच मारले. परंतु लहानपणी त्याचं आयुष्य हे खूप कठीण होतं, म्हणजे खूप गरीब होता. अगदी रिकाम्या बाटल्या तो उचलायचा, परंतु त्याला माहिती नव्हतं की मोठ्या होऊन माझ्या घरी भरलेल्या बाटल्या असतील. एवढं त्याचं कारकिर्दी म्हणजे लहानपणापासून मग गरिबीपासून श्रीमंतीकडे एवढा त्याचं क्रिस गेलचं नशीब आजमावलं गेलं होतं. म्हणून खऱ्या अर्थाने क्रिकेटवर गर्व नसलं पाहिजे. क्रिकेट हे गर्वाचा खेळ नाही आहे. म्हणून जितू शेलार जो कंबाळपाड्याचं त्यांनी चांगलं वाक्य लिहिलं होतं, क्रिकेट इज गेम ऑफ एफर्ट्स अँड कॉन्फिडन्स नॉट ओव्हर कॉन्फिडन्स. कारण आत्मविश्वास हा तुमचा फार महत्त्वाचा असला पाहिजे क्रिकेटमध्ये. प्रयत्न खूप महत्त्वाचे असले पाहिजे. खूप चांगला बॉल, परंतु डॉट बॉल इथे येतोय. स्ट्राईकला आहे तो राहुल. किती खेळतोय? 10 बॉल आणि 35 धावसंख्येवर राहुल वैयक्तिक खेळतोय आणि संघ पोचलाय ती 37 धावसंख्येवर, म्हणजे 2 धावा जास्त आहेत. वाईट, अजून एक वाढ. 38 धावा धावफलकावर लागल्यात. शांत क्रिकेट, वातावरण शांत आहे. हवेची झुळूक अंगाला स्पर्श करून जाते, कारण हवा भरपूर आहे इथे. आणि खूप चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. जे मैदान आम्हाला रजनीकांतजी माळी जे ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आहेत त्यांच्याकडनं आम्हाला उपलब्ध झालं. त्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. परंतु प्रत्येकाने फार मोठी मदत केली. प्रत्येक जणांनी बरंच काय आम्हाला या स्पर्धेसाठी दिलं आणि त्यामुळेच ही स्पर्धा उभी राहिली. नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल प्लस 4 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्रेट. 4 रन लिया. 5 रन. काय लागला? पाय लागला? काय लागला? पडला हवेने, हवा पण आहे. बॅट लागले. इथे विकेट आहे. इथे विकेट आहे ना. मला वाटतं रनआउट विनआउट काय आहे का? पुढचा बॉल, चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे जातोय का काय? कॉपी बुक स्टाईलने मारलेला हा खणखणीत षटकार. चौकार लिहिला का त्यात? संघ पोचला 49 वर, राहुल पोचला 45 वर.
अर्धशतक झालं. कार्पल लेवलचा फटका, जमिनीलगतचा फटका होता. सिंगल इथे राहुलला मिळेल. वैयक्तिक 46 वर पोहोचला आणि टीम पोहोचले अर्धशतक म्हणजे 50 धावसंख्येवर. 50 धावा कंप्लीट केल्या टीमने आणि स्वतः 46 धावसंख्येवर पोहोचला. यंदाच्या वर्षीच्या अंगामध्ये दुसरा अर्धशतकापासून फक्त आणि फक्त 4 धावा दूर आहे. बऱ्याच वेळा आपण बघितलं की बरेचसे जे खेळाडू आहेत त्यांनी बरेचशा ठिकाणी अर्धशतक केलेत. रिव्हर्स फटका मारण्याचा प्रयत्न आणि इथे जयेश पाटीलला परतावं लागेल. विशाल नवीन बॅट्समन मैदानामध्ये जातोय. अगदी 2 वर्षापूर्वी सडपातळ बांधाचा विशाल आता दष्टपुष्ट झालाय. विशाल पाटील, जयेश पाटीलनी स्वतःची विकेट म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून मैदानाच्या बाहेर आलाय असंच म्हणावं लागेल. का रिव्हर्स फटका होता परंतु कलेक्ट झाला नाही, टायमिंग झाला नाही. आता विशालला मैदानात पाठवलंय. गेल्या वर्षी फुल फॉर्ममध्ये होता विशाल गोलंदाजी आणि बॅटिंगमध्ये आणि आताही त्याला 4थ्या क्रमांकाची बढती जयदास कोंडिलकरनी दिली. पुढचा बॉल गेल्या गेल्या स्वागत केलं आणि या स्वागत आणि षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली ती मर्याई जांभिवली संघाची 56 आपतक 56. रमेश कोंडिलकर साहेबांकडनं विशालसाठी 3 षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. मोतीरामजी कोंडिलकर साहेबांकडनं 100 रुपये आणि हा दुसरा बॉल, दुसरा षटकार. अजून एक षटकार आला तर रमेश कोंडिलकर साहेबांकडनं 500 तर मोतीराम साहेबांकडनं 100 एकूण 600 रुपयाचं पारितोषिक मिळणार. आणि कोण म्हणतं भारत देश गरीब आहे. क्रिकेटमध्ये भरपूर पैसा ओतला जातो. आत्ता 600 निघाले, थोड्या वेळ थांबा 1000 निघतील. ओव्हर झाली ना रे, किती झाले? 62 रन धावफलकावर लागल्यात. शेवटची ओव्हर आता प्रोग्रेसवर असेल. वैयक्तिक 46 धावसंख्येवर राहुल कोंडिलकर खेळतोय तर 2 बॉलमध्ये 12 धावांवर खेळतोय तो विशाल आणि संघाची स्थिती आहे ती 62 वर. 2 गड्यांच्या मदतीने 62. त्यामध्ये जयेश पाटीलने भोपळा सुद्धा फोडला नाही, तो लगेच आला आणि वासुदेव कोंडिलकर 1 रनावर बाद झाला. म्हणजे 2 विकेट त्यांनी आतापर्यंत गमावलेत. पुढचा बॉल ऑफ साइडला पॉइंटच्या डोक्यावरून आणि हा चौकार. दुसरा अर्धशतक आणि या स्पर्धेमधला पहिला अर्धशतक राहुल कोंडिलकर उर्फ ब्रँडम मॅकुलम या नावाने ओळखला जाणारा हा खेळाडू याने मारलेला 2 अर्धशतक या अंगामधल्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये अर्धशतक टोकणारा हा पहिला खेळाडू. विशालसाठी अजून एक पारितोषिक आहे. सलग 3 षटकारासाठी अशोक तुकारामजी कोंडिलकर यांच्याकडनं सुद्धा 500 रुपये. राहुल कोंडिलकर यांच्या अर्धशतकासाठी 100 रुपयाचं पारितोषिक मोतीरामजी कोंडिलकर साहेबांकडनं. पुढचा बॉल चेंडूला फेकून दिलं सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. असं वाटतं की प्रॅक्टिस करतोय का राहुल कोंडिलकर. आणि या षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या पोहोचली 72 रन 72 आणि हा आपतक 56 खेळतोय. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला होता, टायमिंग झाला नाही, नाहीतर रिव्हर्स झाला असता. 73 धावा आणि आता विशालवर सर्वांचं लक्ष. रमेश कोंडिलकर यांचे 500 रुपये, अशोक तुकाराम कोंडिलकर यांचे 500 रुपये
आणि मोतीराम साहेबांचे 100 म्हणजे 1100 रुपयाचा आता हकदार होणार का, म्हणजे आजचा दिवस सोडवणार का विशाल, याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष. 2 सलग षटकार ठोकलेत, सलग तिसऱ्या षटकारासाठी सर्वांचे लक्ष. आणि जर षटकार आला नाही तर कमिटीला जमा. नाराज झाला विशाल, कारण त्याला माहिती आहे, पण विशाल तेवढा नाराज होऊ शकत नाही. तो संघासाठी खेळतो, कारण संघ महत्त्वाचा आहे. पैसे आज ना उद्या भेटतीलच. परंतु ज्यांनी ज्यांनी पारितोषिक लावलंय, रमेश कोंडिलकर साहेब, आपण 500 रुपये जमा करा कमिटीमध्ये. राहुलच्या बॅटिंगमधून अजून एक चांगला फटका आणि या षटकाराच्या साह्याने धावसंख्या पोहोचली 80 रनवर. 80 धावा धाव फलकावर सर्वोच्च धावसंख्या. कदाचित 5 ओव्हरची मॅच असती तर 100 पाहायला मिळाले असते. शॉर्ट बॉल आणि खूप चांगला शॉट षटकार. हे 100 रुपये नाही दिले ना इकडं, देऊ का. 86 रन धाव फलकावर 87 धावसंख्येचं टार्गेट. नेक्स्ट मॅच असेल चांडोली आणि कासप, दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. चांडोली संघाचा कॅप्टन आणि कासप संघाचा कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच या. चांडोली संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. कासप संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालाय. चांडोली संघाचा कॅप्टन टॉस करण्यासाठी लगेच यायचंय.
पहिलाच बॉल हवेत आहे आणि दोन धावा मिळाल्या. विशाल पाटीलची पहिली ओव्हर इथं प्रोग्रेसवर आहे आणि राहुल कोंडिलकर कॅच पकडत होता का काय पकडत होता हे जयदास कोंडिलकरला आता प्रश्न पडलाय. आणि जयदास कोंडिलकर सांगतात राहुल कोंडिलकरनी फेमिकॉल लावा हाताला. बॉल अगदी चांगला बॉल इथं मैदानामध्ये विशाल पाटीलच्या वेगासमोर खेळावा लागेल बॅट्समनला. प्रफुल्ल ह्यावेळेस यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आहे. मागे दोन क्षेत्ररक्षक आहे फाईन लेग आणि फ्लाइंग स्लिपमध्ये. गल्लीमध्ये एक क्षेत्ररक्षक उभा केला, एक क्षेत्ररक्षक उभा केला तो पॉईंटमध्ये बरोबर. एक कव्हर आहे. राहुल आहे मिडॉनमध्ये. खूप चांगला बॉल. अजून एक दोन बॉल डॉट केले त्याच लेंथनी गोलंदाजी त्यांनी केली. आणि ओव्हर आपण पाहिली तर विशालची बऱ्याच ठिकाणी चांगली पडले. आता पाहुणे कोण राहिले तुमची. काय जे 6 आहे. षटकार येतोय आणि षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली 8 रनवर. दोन्ही संघाचे कॅप्टन इथं उपस्थित झाले. चांडोली संघाचा कॅप्टन आलाय. कासप संघाचा रजनीकांत पप्पू आलाय. दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा आणि विनंती करतो जे ट्रान्सपोर्टचे प्रोपरायटर प्रवीणजी कोडिलकर साहेबांना की आपले शुभास्त्र टॉस करावा. परंतु इथे षटकार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली बॅट्समननी. धावसंख्या पोहोचली ती 14वर आणि असेच प्रहार करावे लागतील. टार्गेट आहे ते 87 धावसंख्येचं आणि हे 87 धावा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला 22 समीकरण राखणं फार गरजेचं आहे. चांडोली संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय त्यांचा आता थोड्याच वेळात आम्हाला पर्यंत पोहोचेल. अजून एक चांगला फटका. बॅक टू बॅक हा तिसरा षटकार येतोय त्या सचिनच्या माध्यमातून. षटक क्रमांक पहिलं संपलं. 20 धावा पहिल्याच षटकामध्ये आल्या आणि आता विजयासाठी गरज आहे ती 67 धावसंख्येची. जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर येतोय. 18 बॉल आणि 67 धावसंख्येचं समीकरण. फुलटॉस बॉल अगदी जमिनीलगत हा फटका आहे. राहुल कोंडिलकर चेंडूच्या खाली. एक सिंगलच्या बदली डबल इथं मिळते. सचिनने खूप चांगली बॅटिंग केली पहिल्या या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेमध्ये त्यांनी 20 धावा कुठल्या. 22ची सरासरी राखायची म्हणजे या षटकामध्ये एकंदरीत 24 तरी धावा येणं फार गरजेचं असेल. फुलटॉस बॉल अगदी बॅटीच्या झोन मध्ये आला आणि चेंडूला फेकून दिलं. 6 धावसंख्येसाठी षटकार. षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या पोहोचली ते 28 वर. मॅच मध्ये गारमाता करारी संघ आता पुनश्च येण्यासाठी काम करतोय. गोलंदाजावर आता तुटून पडण्याचं काम करतोय. जसं राहुल कोंडिलकर तुटला होता तसं आता तोडतायत खऱ्या अर्थाने या गोलंदाजाला या दोन्ही बॅट्समन. स्लोवर डिलिव्हरी परंतु वाईट खराब चेंडू. या खराब चेंडूच्या साहाय्याने धावसंख्या आहे ती 29 वर 29 रन.
एकच धाव मिळते आणि 30 धावा धावफलकावर लागल्यात. 87 धावसंख्येची टार्गेट म्हणजे 87 धावा फार मोठ्या झाल्या 24 बॉलमध्ये. या स्पर्धेचं सर्वांच धावसंख्या उभारण्याचं काम मर्यादा जांभिवली करते. आणि आता गोलंदाजी मार्कवर आहे तो जयेश पाटील. जयेश पाटीलने बॅटिंग करत असताना एक बॉलमध्ये काहीच रन केले नव्हते आणि आता गोलंदाजीची मदार त्याच्यावर आहे. या मॅचला आतापर्यंत 14 षटकार बसले असे आमचे नितेश कोंडिलकर सर आम्हाला सांगतात. पुढचा बॉल खूप चांगला बॉल इथे जयेश पाटील कडनं पाहायला मिळतोय. धावसंख्या आहे ते गुणलेखक सर सांगतात 32 वर. पहिल्या षटकामध्ये 20 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा दिल्यात. खणून काढलेला हा बॉल परंतु राहुल कोंडिलकरने खूप चांगली कॅच पकडली. बाद व्हावं लागेल सचिनला. आमचे साथी समालोचक ओमकार गुरव यांचं आगमन झालंय. त्यांना आम्ही विनंती करतो की आपण या व्यासपीठावर लगेच. आमचे जोडीदार परंतु मॅचकडे आपण वळतोय. सचिनची विकेट मैदानाच्या बाहेर जाते. 32 धावा धावफलकावर आणि प्रफुल्ल आता गोलंदाजी मार्कवर येतोय. स्विंगर म्हणून त्याची ओळख आहे. बॉल पडल्यानंतर स्विंग करणारा गोलंदाजी मार्कवर. परंतु याची जागा ठरलेली नसते गोलंदाजी करताना. कधी ओपनिंगला गोलंदाजी करतो, कधी तिसऱ्या क्रमांकावर, कधी चौथ्या क्रमांकावर, कधी कधी करत सुद्धा नाही. असा गोलंदाज प्रफुल्ल आता गोलंदाजी मार्कवर आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव आली ना. एक धाव मिळते. पुढचा बॉल यावेळेस चांगला फटका. आपलातून फटका. यावेळेस या फटक्याला तोड नाही. चेंडू सरस इमारतीच्या पलीकडे षटकार. अशोकजी कोंडिलकर साहेब यांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावर या. जोमाजेटू कोंडिलकर साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षेमध्ये यावं. मधुकरजी पारंगे यांनाही आम्ही विनंती करतो की आपण सुद्धा आमच्या अतिथी कक्षेमध्ये येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तिन्ही पाहुण्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय आणि आपण लगेचच मॅचकडे जाऊया. काय शॉट मारला होता मागचा, जो शॉट बघण्यासारखा होता बॅट्समनकडनं. अगदी पायाची विवरचना आणि मुवमेंट खूप चांगली होती त्याची. पुढे मारलेला फटका. डान्सिंग द डाऊन क्रिकेट. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. 2 धावा इथं कंप्लीट. ओमकार गुरव यांचं आगमन. वेलकम ओमकार. अजून एक चांगला फटका या फलंदाजाकडनं आणि षटकाराच्या साहाय्याने नितेश सर आम्हाला सांगतायत 47 धावा धावफलकावर. जयदास कोंडिलकरांचं मन बघा. जयदास कोंडिलकर यांनी राहुलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय कारण त्या पद्धतीने खेळतोय. जयदास कोंडिलकर जरी मर्याई जांभिवली संघाचा कॅप्टन असेल तरी त्यांनी विरोधी संघाचा खेळ बघून 200 रुपयाचं पारितोषिक दिलंय. 8 बॉल 40 धावसंख्येची गरज आहे.
ऑन साईडला खेळलंय. एक धाव मिळाली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न चालू होता परंतु पाय इथं स्लिप होतोय आणि एकच रन इथं मिळणार. 7 बॉल आणि 39 धावसंख्येची गरज आहे. हातात कॅच आणि फलंदाज इथं बाद होतोय. धावसंख्या तिथं स्थिर आहे. धावा आहेत त्या 48 वर. 6 बॉल आणि विजयासाठी 39 धावसंख्येची गरज आहे. बॉलर कोण आहे? समीर समीर कोंडिलकर. 6 बॉल 39 असं समीकरण. 6 बॉलमध्ये 6 सिक्सर मारले तरी मॅच गारमाता करडे संघ जिंकू शकत नाही. परंतु नो बॉल वगैरे जर पडले तर ह्या मॅच त्यांच्याकडे जाऊ शकते. परंतु बघूया. पहिलाच बॉल गोलंदाजाचा डॉट बॉल आणि विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये 5 बॉल आणि 39 धावसंख्येचं समीकरण. पुढचा बॉल. अजून एक चांगला फटका राहुल कडनं. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि गोलंदाजाला अजून एक विकेट. यानंतर तुम्हाला चांगली मॅच पाहायला मिळेल. चावंडोली विरुद्ध कासप. चावंडोली संघाने टॉस जिंकलाय. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा चावंडोली संघ. तत्पूर्वी मर्याय क्रिकेट संघ जांभिवली आयोजित मर्याय चषक 2020 यांच्या माध्यमातून मर्यादित षटकांचे हे सामने 3 दिवसीय सामने आहेत आणि पहिलं पारितोषिक 40,000 रुपयाचं आहे आणि ते पारितोषिक देण्याचं काम जनार्दन शेठ माळ यांच्याकडनं देण्यात आलं आहे. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 20,000 रुपयाचं आहे. रमेशजी कोंडिलकर यांच्याकडनं ते पारितोषिक इथं आम्हाला मिळालं आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक 10,000 रुपयाचं ते ज्ञानेश्वर रामा कोंडिलकर यांच्याकडनं आम्हाला देण्यात आलं आहे. त्यांचं सर्वांचं तिन्ही दानशूर व्यक्तींचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. त्यानंतर पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची भव्य दिव्य ट्रॉफी राजेश वामन लबडे जे खानावळचे उपसरपंच आहेत त्यांच्याकडनं आम्हाला देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज आणि मालिकावीरची ट्रॉफी जयदास कोंडिलकर यांच्याकडनं आम्हाला देण्यात आले. स्वरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहेत आणि प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच रमेशजी कोंडिलकर आणि जयदास कोंडिलकर यांच्याकडनं देण्यात आले. त्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. आणि रजनीकांत जी माळ यांच्याकडनं आम्हाला हा मैदान देण्यात आलाय त्यांचे विशेष आभार. गिरजा 11 कासप यानंतर मॅच असेल. षटकार मारला लांब. मॅन ऑफ द मॅच 18 बॉल 69 खेळण्या